हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। साहेबांचा मुलगा असतो तर संधी मिळाली असती, अजित पवारांचं वक्तव्य। तर पवार आमचे दैवत, पण 80व्या वर्षानंतर थांबलं पाहिजे, दादांची टीका। भाजपसोबत जाण्याचा निर्णय आमच्या पक्षात कधीही झाला नाही, पर्यायांवर चर्चा झाली, पण चर्चा म्हणजे निर्णय नाही, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पवारांचा खुलासा। भाजपसोबत जायची चर्चा झाल्याचं पवारांनी किमान कबूल तरी केलं। भाजपसोबत जायचं नव्हतं तर दिल्लीत 6 बैठका का घेतल्या, अजित पवारांचा सवाल। उलटचा प्रयोग आणि अजित पवारांचा प्रयोग यात साम्य नाही, शहांच्या माध्यमातून राजकारण करत असाल तर जनता स्वीकारणार नाही, शरद पवारांची टीका। अमित शहा राज्याचं राजकारण चालवतात हे खोटं, आम्ही सगळे सामूहिक निर्णय घेतो, शरद पवारांच्या टीकेनंतर अजित पवारांचं उत्तर। मी ठाकरेंचं काम पाहिलंय, ते काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करतील असं वाटत नाही, पवारांचं कालचं वक्तव्य संभ्रम निर्माण करणारं, अजित पवारांचा दावा। शरद पवार पक्ष विलीनीकरणावर सांगत असतील तर तथ्य, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया, ठाकरे गटाची आधीच काँग्रेस झाली आहे, त्यामुळे त्यांना विलीन होण्याची गरज नाही, उदय सामंतांची टीका। शरद पवारांबाबत चंद्रकांत पाटील चुकीचं बोलले, त्यानंतर पाटलांना तुम्ही पुण्याचं बघा म्हणून सांगितलं, पवारांबाबतच्या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर अजितदादांची उघड नाराजी। छगन भुजबळ तुतारीचा प्रचार करतायत, भुजबळांचे कार्यकर्ते दिंडोरीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंसोबत फिरतायत, आमदार सुहास कांदेंचा भर मेळाव्यात आरोप। ऐन निवडणुकीत नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस, बडगुजर आणि सलीम कुत्ताच्या व्हायरल व्हिडिओनंतर चौकशी सुरू असल्यानं कारवाई। मुख्यमंत्र्यांनी अजून सलीम कुत्ताकडे लक्ष दिलेलं नाही, काल मंत्री दादा भुसेंचं वक्तव्य, तर आज बडगुजर यांना तडीपारीची नोटीस। 4 जून नंतर शिंदे तुरुंगात जातील, अन्यथा तडीपार होतील, संजय राऊतांची टीका, तर राऊत बोलतात त्यांच्या उलटं होतं, ठाकरे गटाच्या जेलमध्ये जाणाऱ्यांची लिस्ट राऊतांकडे आली असेल, शिरसाटांचा पलटवार। मुख्यमंत्री शिंदे गद्दार आहेत, गद्दारच राहणार, मेरा बाप गद्दार आहे असं श्रीकांत शिंदेच्या कपाळावर लिहिलंय, प्रियंका चतुर्वेदींचं वादग्रस्त वक्तव्य। इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना उद्या भेटणार, मतदानाच्या वाढत्या टक्केवारीच्या आरोपांवरून राष्ट्रपतींची भेट घेणार। मुंबईतील पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून अनिल परब आणि वरुण सरदेसाईंचं नाव आघाडीवर, तर शिंदे गटाकडून डॉक्टर दीपक सावंत यांचं नाव चर्चेत। अमोल कोल्हे आणि आढळराव पाटलांना निवडणूक आयोगाची दुसरी नोटीस, तातडीने निवडणुकीतील खर्चाचा तपशील देण्याचे आदेश। नरेंद्र मोदींची 15 मे रोजी कल्याणमध्ये सभा, श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। जेएनपीटीमध्ये अडकलेल्या कांद्याचा प्रश्न सुटला, वेबसाईट सुरू झाल्यानं कांदा निर्यात सुरळीत, 250 कंटेनरमधील 7000 टन कांदा विदेशात रवाना। बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे वर्धा आणि अमरावतीला ऑरेंज अलर्ट, गारपिटीचाही अंदाज। एअर इंडियाचे 25 कर्मचारी निलंबित, एअर इंडियाचे विलिनीकरणाच्या अफवांनंतर सुट्टीवर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।